लातूर शहराच्या फर्निचरच्या कारखान्यात काही हल्लेखोरांनी हातात तलवार आणि कोयता घेऊन फर्निचरची तोडफोड करून कामगारांना जखमी केल्याची घटना घडली असून या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कार्यवाहीची मागणी होत आहे। लातूर शहरामध्ये मागच्या अनेक दिवसापासून नागरिक भीतीखाली जीवन जगतायत। एकीकडे रात्री महिलांच्या अंगावरील कपडे फाडणाऱ्यांची दहशत, तर दुसरीकडे दिवसा हातात धारदार तलवार आणि कोयता घेऊन रस्त्यावर ये-जा करणाऱ्या नागरिकांना मारहाण, यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। शहरातील सुभेदार रामजीनगर भागात असलेल्या स्टार फर्निचर कारखान्यामध्ये मंगळवारी सायंकाळी 5 वाजल्याच्या सुमारास स्वप्नील कांबळे उर्फ पनिया, करण पवार आणि इतर 7 ते 8 जणांच्या टोळीनं कारखान्यात घुसून धारदार तलवार आणि कोयत्यानं कर्मचाऱ्यांना मारहाण करायला सुरुवात केली। अचानक झालेल्या हल्ल्यामुळे कारखान्यातील 8 ते 10 कामगार भीतीनं इकडे तिकडे पळू लागले। हल्लेखोरांनी एका कामगाराला कोयत्यानं तर एकाच तलवारीनं पोटावर आणि हातावर वार करून जखमी केलं। तसंच कारखान्यातील फर्निचर आणि काचेची तोडफोड करत 40 ते 50 हजारांचं नुकसान केलंय। त्यानंतर हल्लेखोरांनी रस्त्यावर येऊन ये-जा करणाऱ्या नागरिकांवर सुद्धा धारदार शस्त्रानं वार केल्याचं सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसून येत आहे। लातूर शहरातील दीपज्योती नगर, सुभेदार रामजीनगर आणि शंभूनगर या भागात या टोळींची दहशत असून या भागातील नागरिक भीतीनं दिवसा आपल्या घराला कुलूप लावून बसतायत। सराईत गुन्हेगारांची ही टोळी असून पोलीस प्रशासनाचा यांना वचक राहिला नाहीये आणि नेहमी तुरुंगात येणं जाणं असल्यानं पोलीस प्रशासन जास्त मोठी कारवाई करत नाहीये, असा या टोळींना समज झालाय, असंही नागरिकांकडनं बोललं जातंय। तू तुझी दुकान रस्त्यावर कसा चालवतोस म्हणत तलवारीनं कोयत्यानं हातावर आणि पोटावर सपासप वार करून तसंच लाथाबुक्क्याने मारून जखमी केले आणि जीवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद फर्निचर कारखान्यातील कामगार मुजीब पठाण यानं लातूर शहरातील MIDC पोलीस ठाण्यात दिल्यानं गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अलीकडे अशा घटनांमध्ये वाढ झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून पोलिसांनी दहशत पसरवणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे। अचानक ते 7-8 लोक तलवारी आणि कोयता घेऊन अचानक आमच्या दुकानावर येऊन हमला करून आमच्या दुकानामध्ये हमला करून येणाऱ्या जाणाऱ्या लोकाला बी त्यांनी कोयत्यानी कुऱ्हाड्यानी फिरवत लोकाला मारत त्यांनी आमच्या कारखान्यातून बाहेर निघून गेले आणि आमच्या कारखान्याचं कमीत कमी 40-50 हजाराचं नुकसान केले। मध्ये ते आमचं सामान तोडफोड केले। एका माणसाच्या हाताला गंभीर जखम झाले, पोटाला गंभीर जखम झाले आणि ती जी तलवार फिरवत त्यांनी आमच्या कारखान्यातून बाहेर निघाले। बाजूच्या गल्लीमध्ये त्यांनी दहशत पसरवले। लोक पूर्ण इथले भेलेले आहेत आणि पूर्ण इथं वातावरण पूर्ण गंभीर आहेत। दिवसा इथले लोक गेटला कुपन लावून मध्ये भीतीच्या वातावरणामध्ये राहिलेले आहेत। कुठले हे हमलेखोर होते आणि त्यांचा काय उद्देश होता नेमका? ते हमलेखोर आमच्या कोणी ओळखी पाडकीचे नव्हते, पण इथल्या आजूबाजूच्या लोकांनी म्हणले की ह्यांचं हीच काम आहे आणि ही 8 दिवस 15 दिवस कधी इथं दहशत पसरवते तर कधी दुसऱ्या गल्लीमध्ये पसरवते आणि इथले लोक घाबरून त्यांचे नावसुद्धा सांगायला तयार नाहीत। म्हणजे काय नेमकं काय मागतात ते? पैशाची वगैरे मागणी करतात? त्यांनी दहशत पसरवून पुन्हा येऊन पैशाची मागणी करतात। म्हणजे पोलिसांमध्ये आपण तक्रार दिली का? पोलिसांमध्ये तक्रार दिली आम्ही, FIR फाटलेला आहे। मी विचारपूस केल्यानंतर त्याच्यातले जे पोलीस कर्मचारी होते त्यांनी म्हणले ह्याच्यातलं एक तर 8 दिवसच झाले सुटून आले म्हणून, तर ही अट्टल गुन्हेगार आहेत। यांना कठोर कारवाई केली पाहिजे, कारण ते एवढे बेछूट आहेत की रोडवर जाणाऱ्या पब्लिकला सुद्धा त्यांनी कोयते कुऱ्हाडी आणि मारहाण करत राहतात
आणि इथले लोक घाबरून कंप्लेंटसुद्धा करत नाहीत. त्यांचं नावसुद्धा सांगायला कोणी तयार नाही. प्रतिनिधी हारून मोमीन, NTV न्यूज मराठी, लातूर.